रस्त्यालाच आपली शाळा मानली, संघर्षालाच गुरु मानून कलेतून आयुष्य घडवलं. ज्याच्या रंगात आहे वेदना, ज्याच्या शब्दात आहे जिद्द आणि ज्याच्या प्रवासात आहे प्रेरणेचा नवा सूर. ऐका, अनुभवा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे रस्त्यावरून रंगमंचावर. एका जिद्दी कलाकाराची ही जिवंत कहाणी. किती खडतर जीवन प्रवास हा माझ्या नशिबी आला. किती खडतर जीवन प्रवास हा माझ्या नशिबी आला. शिक्षणासाठी रस्त्यावर राहून जगणं शिकत राहिला. शिक्षणासाठी रस्त्यावर राहून जगणं शिकत राहिला. पोटाच्या भुकेसाठी भटकलो, पोटाच्या भुकेसाठी भटकलो. शहरो शहरी कला मांडत, स्वप्नांच्या ठिणग्यांनी अंधारालाही उजेड देत स्वतःला घडवत. स्वप्नांच्या ठिणग्यांनी अंधारालाही उजेड देत स्वतःला घडवत. सरांनी सांगितलं होतं की ज्याही शहरामध्ये मी गेलो तिथे 5 वर्षापेक्षा जास्त थांबलो नाही कधी. हैदराबाद, मुंबई, पुणा बऱ्याच ठिकाणी फिरलेत ते. 5 वर्ष घातलीपणाला मार्ग माझा बदलत गेला. 5 वर्ष घातलीपणाला मार्ग माझा बदलत गेला. प्रत्येक संघर्षातून माझ्यातला कलाकार नव्याने उगवून आला. प्रत्येक संघर्षातून माझ्यातला कलाकार नव्याने उगवून आला. रस्त्यावरच साकारली मी चित्र, रस्त्यावरच साकारली मी चित्र. कविता आणि स्वप्नांची दुनिया, त्या रंगातून उमटली माझी खरी कहाणी. जिवंतपणे जणू जणूया. शेतकरी आंदोलनाचं टाका ग्राउंडवर ऊर्जा मी भरली. शेतकरी आंदोलनात सरांच्या तोंडून हे ऐकलेलं आहे की टाका ग्राउंडवर एकेकाळी जे शरद जोशींच्या नेतृत्वाखाली फार मोठं आंदोलन झालं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी जे चित्र शेतकऱ्याच्या वेदना व्यक्त करणारं चित्र त्या ठिकाणी मांडलं. त्यातून मला हे एक समजलं की शेतकरी आंदोलनात टाका ग्राउंडवर ऊर्जा मी भरली. माझ्या कलेतून जनतेच्या भावनांची ज्योत प्रज्वलित केली. त्या आंदोलनाला बळ दिलं. माझ्या कलेतून जनतेच्या भावनांची ज्योत प्रज्वलित केली. शहराला दिली 2 शिल्पे, शहराला दिली 2 शिल्पे. वना नदीच्या शांत तीरावर, शहराला दिली 2 शिल्पे. वना नदीच्या शांत तीरावर. एकीकडे भोळा शंकर विठ्ठल उभा भक्तीच्या विटेवर. एकीकडे भोळा शंकर विठ्ठल उभा भक्तीच्या विटेवर. गावाने दिलं नसलं काही, गावाने दिलं नसलं काही तरी निसर्गाने दिली साथ. पंचमहाभूताच्या शक्तीने घडली कलेची नवी वाट. याच मातीतूनच उगवले. हे हिंगणघाटची माती अशी सुपीक आहे. याच मातीतूनच उगवले कलाकार, हीच तिची किमया. माझ्या कलेतून उमटते आज त्या मातीतलीच महिमा. माझ्या कलेतून उमटते आज त्या मातीतलीच महिमा. साईच्या प्रेरणेने, साईच्या प्रेरणेने द्वारकामाई सर्वांसाठी इथे उभी केली. साईच्या प्रेरणेने द्वारकामाई सर्वांसाठी इथे उभी केली. सर्व धर्म समभावाची ओळख जगाला अभिमानाने दिली. सर्व धर्म समभावाची ओळख जगाला अभिमानाने दिली. आज माझ्या चित्रकलेला, आज माझ्या चित्रकलेला मिळाला जागतिक दर्जा मोठा. परिपूर्णतेचा कळस गाठला हा प्रवास झाला खरा मोठा. परिपूर्णतेचा कळस गाठला हा प्रवास झाला खरा मोठा. आज उभा आहे इथे, आज उभा आहे इथे स्वप्नांच्या शिखरावर. संघर्षाच्या पावलांनीच पोहोचलो या कळसावर. संघर्षाच्या पावलांनीच पोहोचलो या कळसावर.
रस्ता होता कठीण. रस्ता होता कठीण पण थांबलो नाही कधीच. रस्ता होता कठीण पण थांबलो नाही कधीच. कारण स्वप्न मोठी असतील तर हार मानायची नसते कधीच. हार मानायची नसते कधीच. हार मानायची नसते कधीच. खूप छान.